नमस्कार मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचे सकाळचं रुटीन तुम्ही बघितलंच आणि आज आहे गुरुवार, गुरुपुष्यामृत। तर म्हटलं चला एक छानशी सुरुवात, खूप छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी आणि तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो आणि तुम्हाला पण पूर्ण दिवस असा खूप छान असा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर सुरुवातीचं तुम्ही माझं बघितलंच आहे, गुरुपुष्यामृतची पूजा आणि ते आणि याच्यावर पूर्ण व्हिडिओ केलेला आहे। मी कालच्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कशी मी पूजा करते वगैरे, ते मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे। तर आणि इथं माझी आता छान अशी पूजा झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे। आणि आमच्या घरामध्ये कोण आलं आहे, आज सकाळी सकाळीच आलेलं आहे। माझी पूजा चालूच होती आणि मी व्हिडिओ नव्हता चालू केलेला म्हणून। तर इथे आहे वरद, कुठे गेला अरे लपला, हां हा वरद। तर हा माझ्या जावेच, माझी छोटी जाव आहे ना, त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे वरद। का रे वरद, हाय कर त्यांना, बघतो का तू ब्लॉग बघतो का? बघतो आता यांचं आहे ना, तिघांचं आहे ना चालू आहे आणि या दोघांची अजून आंघोळ राहिलेली आहे। तर आणि वाजले किती 11। आमच्या इथे जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आज खरं सकाळपासूनच। त्यांना आहे ना, त्या दोघांना याने उठवलंय, आलू म्हणजे सकाळी सकाळी जो आला ना तर त्याने उठवलंय या दोघांना। तर आता ब्रश वगैरे सगळं झालंय, मगापासूनच आल्यापासून फक्त ब्रश केला आणि लगेच खेळायला लागलेत, आंघोळ ते राहिलंय अजून। तर चला आता आहे ना, त्यांना काय दूध बिस्किट ते देणार आहे मी। वरद नाश्ता करून आलाय, पण आता यांना देते, माझी पूजा ते सगळं झालंय। आता मेन म्हणजे स्वयंपाकाला लागायचं आहे। तर चला आता बोलते मग थोड्या वेळाने तुमच्याशी। तर मी आज तुम्हाला इथे ना दोडक्याचा ठेसा दाखवणार आहे। ठेसा म्हणजे आपण जी साल काढतो दोडक्याचं, त्यापासून ठेसा बनवतात। तर ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिली मी तर दोडक्याची साल काढून घेतलेली आहे, कारण की मी डाळ दोडक्या ही भाजी पण बनवली आहे, ती पण दाखवते मी तुम्हाला। तर आता सुरुवातीला मी इथे ना लसूण आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घेते, अख्खी पण घेऊ शकताय म्हणजे न भाजता पण घेऊ शकतायत। तर इथं मी जाळीवर भाजते, माझी जाळी ना थोडीशी होल मोठे आहेत त्याच्यामुळं पटकन आपलं 2 मिनटं भाजून घेते मी। आणि एका साईडला माझी ना शिमला मिरचीची भाजी पण होते आणि हे 2 मिनटं भाजून घेतले किंवा तुम्ही तव्यावर पण भाजू शकतायत। भाजून घेतल्यानंतर मग आता याचे मी साल काढून घेते लसूणचे आणि बघू शकता तुम्ही इथं मी किसून ठेवलेलं आहे ते जे दोडक्याची साल आहे ते, आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे छानपैकी ना लसूण सोलून आणि थोडीशी हिरवी मिरची म्हणजे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, आणि आपल्याला छानपैकी ना हे कुटून घ्यायचं आहे मस्तपैकी असं। आणि खूप पण बारीक नाही कुटायचं, नाही तर थोडंसं असं कडवट पण लागतं, थोडंसं असं आबडधोबडच आपल्याला कुटून घ्यायचं आहे। किंवा मिक्सरमध्ये पण मिक्सरमध्ये ना जशी आपण कुटून जी चव लागते ना तशी मिक्सरमध्ये लागत नाही, त्याच्यामुळे ना कुटूनच हा ठेसा करायचा, खूप छान चव लागते खरंच, तोंडाची चवच म्हणजे बदलतेच, म्हणजे खरंच इतका भारी हा ठेसा होतो। तर बघू शकता मी आता हे सगळे ना छानपैकी ठेसून घेते आणि तुम्हाला दाखवते मी ठेसून झाल्यानंतर। तर बघू शकता इथं मी छान पद्धतीने असं मस्त ठेसून घेतलेलं आहे। तर त्याचनंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणीमध्ये मी ना जिऱ्याची फोडणी देते पहिले, आणि याचं आपण हे जे कुटलेलं आहे ते सगळं आपण याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून घेणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ असं टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्यानंतर आपल्याला लगेच हे वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचं, नाहीतर मी ना ठेसा आहे ना जो आपला तो कडक होऊ शकतोय, किंवा तुम्ही तव्यावर करा किंवा कढाईमध्ये करा। तर छानपैकी जर झाला ना आपला परतून ठेसा की वाटीमध्ये काढून घ्यायचा। तर बघू शकता इथे माझ्याकडनं ना थोडंसं तेल जास्त झालं ठेशामध्ये, तर छानपैकी आता मी हा परतून घेते। तर बघू शकता ठेसा खूप छान इथं झालेला आहे, दोडक्याचा ठेसा। तर आता इथे माझा सगळा स्वयंपाक बनून झालेला आहे आणि आज ताटामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवते। तर बघू शकता तुम्ही, आज आहे ताटामध्ये पोळी आणि इथं आहे शिमला मिरचीची भाजी, शिरा, आणि इथं आहे दोडका आणि डाळ। ॲक्च्युली 2 शिट्ट्या झाल्या त्याच्यामुळे ना थोडीशी डाळ हे झाली,
आणि इथं आहे ठेसा आपल्या दोडक्याचा मस्तपैकी असा. तर आज आहे ताटामध्ये हे ना. माझ्या आहे ना लक्षातच नाही दोडक्याचं. एक शिट्टी झाली की 2 शिट्टी झाली, त्याच्यामुळे ना त्या 2 शिट्ट्या होऊन गेल्या. आणि ते दोडक्याची मधली जी डाळ आहे ना ती खूपच अशी म्हणजे शिजल्यासारखीच झाली. नाहीतर थोडीशी अशी कच्ची जर राहिली ना तर डाळ दोडका खूप छान लागतो. ह्यावेळेस मुगाच्या डाळीचा केला, दरवेळेस मी ना हरभऱ्याच्या डाळीचा करते, कारण की डाळ आहे ना सकाळी भिजत टाकायचं लक्षातच नाही माझ्या, म्हणून मग मी मुगाच्या डाळीचा केला डाळ दोडका. आणि ठेसा बघितलंच तुम्ही, थोडंसं तेल जास्त झालं माझ्याकडनं, पण आता झालंय ताट छानपैकी. देवांना नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा. आणि आता मस्तपैकी यांना जेवायला म्हणते तर काही जेवण नाही, ते आपलं TV आणि खेळण्यात दंग आहे तिघं पण. तर आता मी जेवण करून घेते, कारण की वाजलाय 1:15, रुचिका आणि मी. तर चला आता जेवण झाल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. दीपकार कानी कुंडल मोती हार, दिवाला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. ये गे लक्ष्मी बस गे घर, आमचे घर तुला सारे. तिळाचे तेल कापसा दिवा जवळ मध्यानात. घरातली इडापिडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरातलं सगळ्यांना उदंड आयुष्य लाभ.